नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ज्या सरकारी योजना आहेत ना, त्यावर जरा सविस्तर बोलणार आहोत. म्हणजे बरीच माहिती आहे आपल्याकडे, आर्थिक मदतीपासून ते अगदी आधुनिक शेतीपर्यंतच्या योजना आहेत यात. आपला उद्देश अगदी सोपा आहे, या सगळ्या माहितीमधून शेतकऱ्यांसाठी नक्की काय मदत उपलब्ध आहे ते समजून घ्यायचं. चला तर मग सुरुवात करूया थेट आर्थिक मदतीच्या योजनांपासून. हो, नक्की. एक महत्वाची योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 1.5 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ होऊ शकतं. बरोबर. आणि दुसरी आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना. ही खास करून ओबीसी शेतकऱ्यांसाठी आहे. त्यांना शेतीची अवजारं घ्यायची असतील किंवा एखादा पूरक व्यवसाय सुरू करायचा असेल तर 50 लाखांपर्यंत कर्ज मिळतं. आणि त्यावर 15% सबसिडी किंवा मग सरकारची 100% परतफेडीची हमी असते. हो, म्हणजे या योजनांचा उद्देश फक्त तात्पुरता भार कमी करणं नाहीये असं मला वाटतं. तर जे विशिष्ट गट आहेत, म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा इतर मागासवर्गीय असतील, त्यांना अधिक सक्षम कसं करता येईल, स्वावलंबी कसं बनवता येईल यावर भर दिसतोय. अगदी बरोबर. आता आर्थिक मदतीनंतर शेती करणं सोपं व्हावं आणि थोडं सुरक्षित पण व्हावं यासाठी काय आहे ते बघूया. तर कृषी यंत्र अनुदान योजना आहे. मेकॅनायझेशनसाठी. हो, ट्रॅक्टर, पॉवर टिलर अशी जी काही अवजारं लागतात त्यांच्या खरेदीसाठी 40 ते 60% अनुदान मिळतं. चांगलं प्रमाण आहे. हो ना. आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या सुरक्षितेचा विचार केला तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आहे. म्हणजे शेतात काम करताना दुर्दैवाने अपघात झाला, मृत्यू किंवा अपंगत्व आलं तर 2 ते 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळतं. हे महत्वाचं आहे. म्हणजे बघा, सरकार एकाच वेळी 2 गोष्टी साधायचा प्रयत्न करतंय. एकीकडे यांत्रिकीकरण आणून शेतीची कार्यक्षमता वाढवायची आहे. बरोबर. आणि दुसरीकडे शेतकऱ्याला वैयक्तिक पातळीवर एक प्रकारची सुरक्षता द्यायची आहे अपघातासारख्या प्रसंगात. अगदी. पण शेतीसाठी यंत्र आणि सुरक्षा पुरेशी नाही. पाणी हा पण तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. निश्चितच. त्यासाठी सिंचन योजना आहेत. जलयुक्त शिवार अभियान तर आहेच, जे जलसंधारणाचं काम करतं. आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतला एक घटक आहे पर ड्रॉप मोर क्रॉप. हो, सूक्ष्म सिंचन. हो, म्हणजे ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन बसवायचं असेल तर 55% ते 60% पर्यंत अनुदान मिळतं. या योजनांचं महत्त्व फक्त पाणी देणं नाहीये, तर जे पाणी उपलब्ध आहे त्याचा अगदी थेंब न थेंब कसा वापरता येईल यावर भर आहे. पर ड्रॉप मोर क्रॉप हे नावच ते सांगतं. पाण्याची कार्यक्षमता वाढवणं गरजेचं आहे आजकाल. खरंय. आणि एवढं करूनही निसर्गापुढे आपण हतबल असतो कधीकधी. हवामान बदलतं, आपत्ती येते, पिकांचं नुकसान झालं तर त्यासाठी काय आहे? त्यासाठी पीक विमा योजना आहेत. हो, प्रधानमंत्री फसल भीमा योजना आहे. त्यात खरीफ पिकांसाठी फक्त 2% हप्ता भरायचा असतो. रब्बीसाठी तर अजून कमी, 1.5% फक्त. हो, आणि बागायती किंवा व्यावसायिक पिकं असतील तर 5% हप्ता. आणि भीमा संरक्षण मिळतं. आणि दुसरी पण एक योजना आहे ना, हवामानावर आधारित आहे. हवामान आधारित पीक विमा योजना. म्हणजे ठरलेल्या हवामान घटकांपेक्षा जास्त पाऊस झाला किंवा गारपीट झाली तर अशा नुकसानीसाठी मदत मिळते. अगदी. या विमा योजनांमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नाला एक प्रकारची स्थिरता येते. शेतीतली जी अनिश्चितता आहे, जोखीम आहे, ती कमी करायला मदत होते. बरोबर. आता पीक आलं, ते चांगलं यावं यासाठी प्रयत्न झाले, विमा पण घेतला, पण पुढे काय, विकायचं कसं? त्यासाठी बाजार आधारित योजना पण आहेत. हे पण महत्वाचं आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आहे. त्यांच्यामार्फत गोदामा बांधायला किंवा शीतगृह उभारायला मदत मिळते. प्रतवारी, पॅकेजिंगसाठी पण 25 ते 50% अनुदान आहे. साठवणुकीची सोय झाली म्हणजे. हो, आणि विकण्यासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे ई-नॅम. अच्छा, राष्ट्रीय कृषी बाजार. हो, हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे आपला माल आपण देशभरातल्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो आणि जिथे चांगला भाव मिळेल तिथे विकू शकतो. म्हणजे आता कसं आहे ना, फक्त उत्पादन घेण्यावर लक्ष नाहीये, तर ते पीक साठवणं आणि त्याला चांगली बाजारपेठ मिळवून देणं या पूर्ण साखळीत मदत करण्याचा प्रयत्न दिसतोय. हो, यामुळे स्थानिक पातळीवरच्या अडवणुकीला पण आळा बसेल थोडा. बरोबर. आणि शेतीच्या पद्धतींमध्ये पण नवनवीन गोष्टींना प्रोत्साहन मिळतंय. जसं की परंपरागत कृषी विकास योजना आहे. म्हणजे सेंद्रिय शेती करायची असेल तर. ऑर्गॅनिक फार्मिंग. हो, त्यासाठी 3 वर्षांमध्ये प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत मिळते. बरं. आणि दुसरी आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना, म्हणजे RKVY.
यात आधुनिक शेती पद्धती, नवीन तंत्रज्ञान, एवढंच काय, कृषी स्टार्टअप्ससाठी सुद्धा निधी मिळतो. म्हणजे सरकार फक्त पारंपरिक शेतीवर अवलंबून नाहीये, तर सेंद्रिय शेतीसारखे जे पर्यावरणपूरक पर्याय आहेत किंवा मग तंत्रज्ञानाचा वापर आहे, यालाही प्रोत्साहन देत आहे. आणि अजून एक योजना आहे जी मला वाटते खूप चांगली आहे, विशेषतः तरुण पिढीसाठी. कोणती? कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजना, ACBC म्हणतात त्याला. अच्छा, हो, ऐकलंय याबद्दल. म्हणजे ज्यांच्याकडे कृषी पदवी किंवा डिप्लोमा आहे, त्यांना स्वतःचा कृषी सल्ला केंद्र किंवा सेवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर बँक कर्ज तर मिळतंच, पण त्यावर मोठं अनुदान आहे. सर्वसाधारण गटासाठी 36% आणि अनुसूचित जाती जमाती किंवा महिलांसाठी तर 44% अनुदान आहे. हे खरंच महत्वाचं आहे, कारण यामुळे कृषी शिक्षण घेतलेले तरुण फक्त नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योजक बनू शकतात आणि त्यांचं ज्ञान इतर शेतकऱ्यांच्या पण कामी येऊ शकतं. अगदी. तर इतक्या सगळ्या योजना आहेत, पण मग प्रश्न येतो की याचा लाभ घ्यायचा कसा? अर्ज कुठे करायचा? हो, ही प्रक्रिया पण सोपी असायला हवी. तर त्यासाठी काही मुख्य मार्ग आहेत. एक म्हणजे MahaDBT पोर्टल. सरकारच्या बहुतेक योजनांचे अर्ज इथे ऑनलाईन करता येतात. हां, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी. हो. मग आपले सरकार हे पोर्टल आहे, तिथेही काही सेवा मिळतात आणि अर्थातच आपले स्थानिक कृषी सेवक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहेच मदतीला. आणि कर्जासंबंधित योजनांसाठी बँकांकडे जावं लागेल. बरोबर. बँकांमार्फतही अर्ज करता येतो. तर आज आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या बऱ्याच योजनांचा आढावा घेतला. आर्थिक मदत, यांत्रिकीकरण, सिंचन, विमा, बाजारपेठ, आधुनिक शेती म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची मदत उपलब्ध आहे. हो, ही एक व्यापक झलक होती नक्कीच. आणि या सगळ्या योजना बघितल्यावर एक विचार येतो मनात, की कर्जमाफीसारख्या तात्कालिक मदतीपासून ते सेंद्रिय शेती आणि उद्योजकतेला चालना देण्यापर्यंत इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, पण या सगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया अजून किती सोपी करता येईल, अजून जास्त एकात्मिक म्हणजे इंटिग्रेटेड कशी करता येईल, जेणेकरून योग्य शेतकऱ्यांपर्यंत मदत आणखी प्रभावीपणे पोचेल, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर.